दररोजच्याच वापरातील पोह्यांपासून आज आपण वर्ष ते 1.5 वर्ष टिकणारे, तेलात टाकताच अगदी दुपटी तिपटीने फुलणारे, तोंडात टाकताच क्षणात जिभेवरती विरघळणारे, पांढरे शुभ्र खुसखुशीत तेलाचा एकही थेंब न वापरता पोह्यांचे पळीपापड बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम पोह्यांचे खुसखुशीत असे पळीपापड बनवण्यासाठी इथे मी वाटीने 2 वाटी मोजून पोहे घेतले आहेत। या पोह्यांचे वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतके आहे। सर्वात प्रथम हे पोहे मी चाळून तसेच निवडून घेतले आहेत। कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच जाड पोहे इथे मी घेतले आहेत। पातळ पोहे इथे वापरायचे नाहीयेत। पळीपापड बनवण्यासाठी ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर आता हे सर्वात प्रथम हे पोहे जे आहेत ते मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे। कारण पोहे बनवताना ते भट्टीमध्ये बनवले जातात तांदूळ भाजून। तसेच ते आपण मार्केटमधून विकत आणतो त्यावेळेस ते बराच वेळा हातळले गेलेले असतात। त्यामुळे हे पोहे स्वच्छ होण्यासाठी इथे मी 2 वेळा हे पोहे धुवून घेत आहे। पाहू शकता पोहे धुवून घेतल्यानंतर यामधून काळपट असे पाणी निघत आहे। पोहे धुवून घेतले आहेत। तर आता हे धुवून घेतलेले पोहे जे आहेत ते मी थोडे थोडे करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। त्यासाठी धुतलेल्या काही पोह्यांमधील थोडेसे पोहे मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड केले आहेत। त्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी पाणी। पाणी ॲड करून इथे मी अशा प्रकारे या पोहेचे बॅटर तयार करून घेतले आहे। आता या बॅटरमध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी ॲड करून हे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून परत एकदा हे पोहे मी मिक्सरला वाटून घेतले आहे। तयार केलेले हे पोह्यांचे बॅटर जे आहे ते एका कढईमध्ये काढून घेतले आहे व अशाच प्रकारे उरलेले आपले जे भिजवलेले पोहे आहेत त्या पोह्यांमध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून मी सर्व पोह्यांचे इथे बॅटर बनवून घेतले आहे। तर इथे मी एकूण 3 वेळा हे पोहे वाटून घेतले आहेत। त्यासाठी मला इथे 3 वाटी इतके पाणी लागले आहे। तर पाहू शकता सर्व पोह्यांचे बॅटर इथे तयार करून घेतले आहे। आता यामध्ये आणखीन पाणी ॲड करून घेत आहे। तर इथे मी आणखीन 5 वाट्या पाणी ॲड करत आहे। सुरुवातीला 3, त्यानंतर 5 अशा एकूण 8 वाट्या पाणी जे आहे ते यामध्ये ॲड केलेले आहे। ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी पाणीही मोजून यामध्ये ॲड केलेले आहे। यामध्ये ॲड केलेले पाणी जे आहे ते आता या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। पाणी या बॅटरमध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे, याच्या गुठळ्या राहता कामा नयेत। तर हे बॅटर जे आहे पळीपापड बनवण्यासाठीचे मिश्रण ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर इथे मी या कढईमध्ये शिजवणार आहे, त्यासाठी या कढईमध्ये हे मिश्रण मी तयार करून घेतले आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपले पापडाचे मिश्रण जे आहे ते तयार झाले आहे। याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर आता यामध्ये ॲड करत आहे 2 मोठे चमचे साबुदाण्याचे पीठ। कारण पापड आपले तुटू नयेत किंवा चिरू नयेत यासाठी यामध्ये साबुदाण्याचे पीठ ॲड केलेले आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच 1 छोटा चमचा पापडखार। पापडखार ॲड केल्यामुळे पापड जे आहेत ते एकदम हलके खुसखुशीत असे तयार होतात। ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ते या बॅटरमध्ये व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। तर इथे पाहू शकता साबुदाण्याचे पीठ जे आहे ते आपण यामध्ये ॲड केल्यानंतर हे थोडे थोडे असे पाण्यावरती तरंगताना दिसत आहे। परंतु जसजसे तुम्ही हे मिश्रण शिजवत जाताल ते यामध्ये एकजीव होत जाते। तर अशा प्रकारे आपले पळीपापड बनवण्यासाठीचे मिश्रण जे आहे ते तयार आहे। आता हे शिजवून घेऊयात। मिश्रण शिजवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गॅसवरती ठेवली आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती आता इथे मी सुरुवातीला फुल ठेवली आहे। तर इथे हे मिश्रण जे आहे ते असे सतत तळापासून ढवळत मिक्स करून घेत राहायचे आहे, कारण की हे तळाला चिकटण्याची शक्यता असते। सुरुवातीला गॅसच्या फुल फ्लेमवरती 5 मिनिटे या मिश्रणाला उकळी येईपर्यंत हे मिश्रण सतत असे मिक्स करत राहायचे आहे। 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे ते दाटसर झाले आहे, तसेच या मिश्रणाला उकळी येऊ लागली आहे। तर आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी लो टू मीडियम ठेवली आहे व सांगितल्याप्रमाणे सतत असे मिक्स करत हे मिश्रण जे आहे ते इथे मी शिजवून घेत आहे। हे मिश्रण अजिबात इथे सोडायचे नाही, नाही तर हे तळाला चिकटले जातात व याच्या गुठळ्या तयार होतात। तर इथे मी हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण अगदी वर्ष ते 1.5 वर्ष टिकणारे, उन्हात न वाळवता, तेलाचा एकही थेंब न वापरता मस्त असे पोह्यांचे पळीपापड बनवणार आहोत।
त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा। तर पाहू शकता जसजसे हे मिश्रण जे आहे शिजत जाते तसतसे हे मिश्रण जे आहे ते आटण्यास सुरुवात होते। साबुदाण्याचे पीठ ॲड केल्यानंतर यावरती तरंगत होते, तर तेही आता अजिबात तरंगताना दिसत नाही आहे। तर पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे इतपत दाटसर अशी झाली आहे। चमच्याने याची सहज धार पडली पाहिजे, अशा प्रकारे तयार झाले की याचे मिश्रण तयार आहे समजावे। तर आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात 5 मिनिट। 5 मिनिटांनंतर हे मिश्रण थंड झाले आहे। तर आता याचे मी पापड बनवून घेत आहे। पापड बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपर घेतला आहे व या प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे हे पळी पापड बनवून घेत आहे। तर पापड बनवताना हे पापड जे आहेत ते जाड असे बनवायचे, पातळ अजिबात बनवायचे नाहीत, कारण सुकल्यानंतर ना ते पूर्णपणे पातळ असे तयार होतात व ते तुटतात। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिश्रणापासून आपले पळी पापड जे आहेत ते मी तयार करून घेतले आहेत। तर आता हे मी उन्हामध्ये न सुकवता घरामध्येच फॅनखाली सुकवून घेणार आहे, कारण उन्हामध्ये सुकवले तर याला चिरा जातात। तसेच हे पापड उलटण्याची आवश्यकता नसते, हे सुकल्यानंतर आपोआप प्लास्टिक पेपरपासून बाजूला होतात। तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी मस्त असे आपले हे पोह्यांचे पळी पापड जे आहेत ते छान असे सुकले गेले आहेत। याला मी उन्हामध्ये अजिबात सुकवलेले नाही आहे। हवं तर तुम्हाला हवं असेल तर उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटं हे तुम्ही सुकत ठेवू शकता। तर इथे पाहू शकता मस्त असे आपले पोह्यांचे पळी पापड जे आहेत ते तयार झाले आहेत। हे असे पोह्यांचे पळी पापड जे आहेत ते छान असे वर्ष ते 1.5 वर्ष टिकतात। याला व्यवस्थित असे एअरटाईट डब्यामध्ये प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून द्यायचे। तर मस्त असे हे पळी पापड तयार झाले आहेत। आता हे इथे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। पापड तळण्यासाठी इथे गॅस चालू करून तेल कढईमध्ये गरम करण्यास ठेवले होते। तेल गरम झाले आहे। आता यामध्ये पळी पापड जो आहे आपला पोह्यांचा तो सोडला आहे तळण्यासाठी। तर पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडता क्षणी दुपटी तिपटीने फुलला गेला आहे। कलरही एकदम छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे, अजिबात करपला गेला नाही आहे। पापड तळण्यास जास्त असा वेळ लागला नाही आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक पापड इथे तळून दाखवत आहे। तर पाहू शकता हा एक पापड मस्त असा खुसखुशीत तळला गेला आहे। तळलेले पापड इथे तेलामधून निथळून आता मी बाजूला काढून घेतले आहे। तर अशा प्रकारे इथे मी आणखीन काही पापड तळून घेतले आहेत खाण्यासाठी। तर पाहू शकता मस्त असे आपले खाण्यासाठी खुसखुशीत पोह्यांचे पळी पापड तयार झाले आहेत। मस्त असा याचा कलर पांढरा शुभ्र दिसत आहे। तसेच खूप छान असे खुसखुशीत हे पळी पापड खाण्यासाठी तयार झाले आहेत। तेलाचा एकही थेंब न वापरता तसेच उन्हामध्ये न सुकवता हे पापड इथे मी तयार करून घेतले आहे। तर हे पळी पापड जे आहेत ते मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता, सणासुदीला तळू शकता। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। हे पोह्यांचे पळी पापड बनवण्यासाठी अजिबात जास्त असा वेळ लागला जात नाही किंवा कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही, अगदी झटकीपट तयार होतात। तर मस्त असे खुसखुशीत झाले आहेत पाहू शकता। पापडाचे मिश्रण हे मी सुरुवातीला गॅसच्या फुल फ्लेमवरती 5 मिनिटे सतत असे मिक्स करत उकळी येईपर्यंत शिजवून घेतले आहे। उकळी आल्यानंतर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती सतत असे मिक्स करत 10 मिनिटे शिजवून घेतले आहे। एकूण 15 मिनिटे हे पापडाचे पीठ शिजवण्यासाठी मला वेळ लागलेला आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची उन्हाळी वाळवणाची पोह्यांच्या पळी पापडाची रेसिपी? नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले होते हे मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। तसेच रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।